आज तुम्हाला फेसबुक असेल किंवा गुगल असेल हे तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतात. फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देऊन तुमच्या या प्रायव्हसीच्या अगेन्स्ट ते सगळे सर्व्हिस तुम्हाला देतात आणि तुम्ही प्रोडक्ट म्हणून या प्रकारे विकल्या जातात. नथिंग इज फ्री ऑफ कॉस्ट इन दिस कॅपिटलिस्टिक वर्ल्ड. मी प्रसाद देशपांडे. आपण बघत आहात वी द पीपल. व्हिडिओ सुरू करायच्या आधी एक फक्त आवाहन करतो, वी द पीपल या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. बऱ्याच दिवसांपासून जेव्हा मी ब्लॉगिंग करतो आहे किंवा फेसबुकवर लिहितो आहे, विविध माध्यमांवर लिहितो आहे, त्या याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या मला अशा रिक्वेस्ट आल्या होत्या की तुम्ही व्हिडिओ का नाही करत. कारण की काही विषय असे असतात की ब्लॉगिंगमध्ये लिहिल्यानंतर आपण बोलताना जेवढं लवकर समजतं ते ब्लॉगिंगमधून समजत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांची अशी अपेक्षा होती, इच्छा पण त्यांनी व्यक्त केली होती की व्हिडिओ का करत नाही. तर हा बऱ्याच लोकांनी म्हटल्यानंतर त्याच्यामुळे हा आता व्हिडिओचा मी पहिला प्रयत्न करतो आहे. तसं पाहायला गेलं तर मला बोलायची सवय आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, पण तरी देखील कॅमेऱ्याच्या समोर बोलणं आणि कुठल्या सभेमध्ये किंवा कुठल्या एखाद्या मीटिंग्समध्ये गॅदरिंग्समध्ये बोलणं हा पूर्ण वेगळा फरक पडतो. त्याच्यामुळे हा पहिलाच प्रयत्न आहे. अपेक्षा आहे की सगळे युजर जे आहे किंवा सगळे जे बघणारे लोक आहेत ते समजून घेतील आणि माझ्या चुका फारशा काढणार नाहीत. तर आपला आजचा विषय आहे डेटा प्रायव्हसी. तर डेटा प्रायव्हसी आपल्याकडे भारतामध्ये डेटा प्रायव्हसी हा विषय फार मोठ्या प्रमाणात एक तर टॅबू असतो किंवा त्या विषयाच्या संदर्भात मिथ बरेच असतात. त्याच्यामुळे डेटा प्रायव्हसी हा एकूण विषय काय आहे, डेटा प्रायव्हसी म्हणजे काय आणि आपण डेटा प्रायव्हसी आपल्या दैनंदिन आयुष्यात ही किती मोठ्या प्रमाणावर सिरियसली घ्यायची गोष्ट आहे, या विषयावर आपण थोडीशी चर्चा करूयात. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की डेटा प्रायव्हसी म्हणजे काय आणि त्याच्या संदर्भातले मिथ काय आहे. जेव्हा मी ॲज अ डेटा सिक्युरिटी ॲनालिस्ट किंवा सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट म्हणून माझ्याच मित्रांना जेव्हा म्हणतो की अरे बाबा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जेव्हा फिरायला जात आहात तेव्हा लोकेशन टाकण्याची गरज नाही आहे, चेक इन करण्याची गरज नाही आहे किंवा तुमचे प्रत्येक फॅमिली प्रत्येक फोटो जे आहेत ते इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर अपलोड करायची गरज नाही आहे, कारण की समवेअर तुमची प्रायव्हसी अफेक्ट होते याने. तेव्हा बरेच मित्र असे म्हणतात, अगदी IT इंडस्ट्रीमधले मित्रसुद्धा बरं, ते असे म्हणतात की काय यार माझ्या सेल्फीनी किंवा माझ्या ह्यानी अशी कुठली प्रायव्हसी ब्रीच होणार आहे. मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही आहे किंवा मी जो बायडन नाही आहे किंवा मी नरेंद्र मोदी नाही आहे की माझ्या कुठल्या यानी माझी प्रायव्हसी ब्रीच होईल आहे. तर असं काय माझ्या सेल्फीनी किंवा माझ्या कुठल्या यानी किंवा माझ्या कुठल्या खाण्याच्या फोटोनी किंवा कुठल्या माझ्या चेक इननी माझ्या याच्यावर काही माझ्या प्रायव्हसीवर काही अफेक्ट होतो आहे. तर हा इतका कॅज्युअल अप्रोच आपल्या प्रत्येक भारतीयांचा, मी प्रत्येक नाही म्हणणार पण 90-95% भारतीयांचा आपला इतका कॅज्युअल अप्रोच प्रायव्हसीसारख्या महत्त्वाच्या विषयात असतो. त्याच्यामुळे आपण प्रायव्हसी जेव्हा बद्दल बोलतो त्याच याच्यामध्ये आपण एक बघून घेऊ की जेव्हा प्रायव्हसीचे बरेच हे सगळे गेल्यानंतर मी माझ्या लेखांमध्ये सुद्धा हे विषय मांडले किंवा उदाहरणं मांडले आहेत, तरीसुद्धा आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की कसं असतं. माझे काही जवळचे 1-2 उदाहरणं आहेत ते तर सांगतोच, पण ते सांगितल्यानंतर तुम्हाला आणखीन सांगेल की तुम्ही ॲज अ युजर स्पेसिफिक युजर न राहता किंवा एंड युजर न राहता आता प्रोडक्ट म्हणून कसे झाले आहात या कंपन्यांसाठी. माझा एक मित्र US राहतो आणि US गेली जवळपास मास्टर्स MS गेल्यापासून जवळपास 8 ते 10 वर्ष झाली आहे. तो US आहे, तिथेच नोकरी करतो आहे, तिथे लग्न झालं, अर्थात लग्न भारतीय मुलीशी झालं, सगळं झाल्यानंतर तो तिथे राहतो आहे. लग्न झाल्यानंतर जवळपास 4-5 वर्ष झाले त्यांच्या घरी काही पाळणा वगैरे हल्ला नाही, काही कॉम्प्लिकेशन्स होते, मेडिकल कॉम्प्लिकेशन्स, त्याच्यामुळे काही झालं नाही. तर हे सगळं झाल्यानंतर एक दिवस जेव्हा सहज ते नॉर्मल लाईफमध्ये त्यांच्या याच्यामध्ये त्याच्या बायकोनी त्याच्यासाठी फार सर्वात आनंदाची गोष्ट किंवा दोघांसाठी आनंदाची गोष्ट म्हणून बायकोनी सांगितलं की माझे पिरियड्स मिस झालेत. आता पिरियड्स मिस झाल्यानंतर त्यालाही खूप अत्यानंद झाला आणि शॉकिंग होतं, अरे वा इतक्या आपण याच्यानंतर सगळं हे. तर पण कसं असतं, इतक्या वर्षांचा अनुभव आणि बाकी सगळं कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे त्यांनी म्हटलं की आपण सध्या थांबू, ठीक आहे, आपण एक काम करू, आपण पहिले टेस्ट घरात करून घेऊ आणि मग गायनॅककडे किंवा गायनॅकॉलॉजिस्टकडे जायचं असेल तेव्हा आपण तसं बघूयात. त्याच्या हिशोबाने तो गेला वॉलमार्टमध्ये, जवळच्या वॉलमार्टमध्ये, आणि त्यांनी प्रेग्नन्सी किट जी असते जसं आपल्याकडे भारतातही मिळतं प्रेगा न्यूजसारख्या, त्या प्रेग्नन्सी किट एक घेऊन आला
आणि प्रेग्नन्सी किट झाल्यानंतर घेतल्यानंतर त्यांनी सगळं ते टेस्ट वगैरे जे आहेत ते टेस्ट केले. त्या प्रेग्नन्सी किटनुसार वाईफ त्याची प्रेग्नंट आहे हे असं तिथे कळलं त्यांना. त्याच्यामुळे त्यांना अगदी आनंदाने वेडे व्हायचे ते दोघंही बाकी होते, कारण की इतक्या वर्षाच्या प्रयत्नानंतर आपण समजू शकतो की इतक्या वर्षाच्या प्रयत्नानंतर जेव्हा त्यांना आता मूल होत आहे, थोडंसं कळतं आहे पॉझिटिव्ह न्यूज, तर त्यांच्यासाठी किती पॉझिटिव्ह असेल ती. तर ते झाल्यानंतर त्यांनी एक हे केलं होतं की आपण सध्या आपल्यापुरतंच हे ठेवूयात, नातेवाईकांना सांगूया, आणि जेव्हा गायनॅककडे आपण जेव्हा जाऊ तेव्हा हे सगळं आपण गायनॅककडे झाल्यानंतर थोडंसं मग बाकीचे म्हणजे थोडेसे लांबचे नातेवाईक आहे किंवा काही स्पेसिफिक मित्र आहे त्यांच्यापुरतं ही बातमी ठेवू, जास्ती काही करायची नाही, कारण की अत्यंत खाजगी गोष्ट आहे. अर्थात झालं हे सगळं झालं. 2-3 दिवस जेव्हा हे सगळं झाल्यानंतर अचानक गायनॅककडे जायच्या आधी त्याला एका इन्शुरन्स कंपनीकडनं फोन आला. आणि इन्शुरन्स कंपनीकडनं फोन आल्यानंतर त्याला असं वाटलं की त्याला विचारलं की तुम्ही यू आर अबाउट टू गेट पॅरेंट्स, युअर वॉट यू कॅन से युअर लाईफ इज चेंजिंग नाऊ अँड यू आर अबाउट टू एंटर इन टू पॅरेंटहुड लाईफ, सो वुड यू लाईक टू टेक सम मेडिकल वॉट यू कॅन से सम मेडिकल पॉलिसीज ऑर काइंड ऑफ रिगार्डिंग युअर पॅरेंटहुड. तर त्याच्यासाठी हा फार मोठा धक्का होता, कारण की ज्या गोष्टी त्यांनी फक्त त्याच्या सासू सासऱ्यांना आणि त्याच्या आईला सांगितल्या होत्या, आईवडिलांना सांगितल्या होत्या, इवन गायनॅककडे सुद्धा गेले नव्हते, या गोष्टी एखाद्या मेडिकल कंपनीला किंवा मेडिकल पॉलिसी देणाऱ्या कंपनीला कशा काय कळल्या. तर हा धक्का हे झाल्यानंतर त्यांनी अर्थात त्याच्यानंतर गायनॅक वगैरे हे सगळं झालं. ते सगळं झाल्यानंतर सगळं विषय थोडासा थंड झाला, ती गायनॅकनी कन्फर्म केलं. त्याच्यानंतर सहज त्यांनी बोलता बोलता मला कॉल केला आणि आम्ही बोलत होतो त्या विषयामध्ये हा विषय निघाला की असं असं झालं. तर मी त्याला सहज म्हटलं की तू काय कसं केलं होतं, एक थोडंफार सांगशील का. तो म्हणे की मी गायनॅककडे जायच्या आधी वॉलमार्टमध्ये गेलो होतो, हे सगळं घेतलं असं असं. म्हटलं ठीक आहे, वॉलमार्टमध्ये गेला होतास, पेमेंट कशाने केलं. तो म्हणे काय, मी पेमेंट आपलं QR स्कॅन वगैरे जे असतं त्यांनी पेमेंट केलं आहे मी. तर मी तेव्हा म्हटलं की ठीक आहे, तुझे बाकीचे परमिशन्स किंवा काय कसं काही कॅमेरा परमिशन्स किंवा काय स्पेसिफिक आहे का, आणि तू काय केलं ॲक्च्युली मला सांगशील का. तर सांगताना त्यांनी सहज म्हटलं की आमचे जे एक पिरियड सायकल्स ॲप्स असतात, जे बायकांसाठी जे ॲप्स असतात, त्या ॲप्समध्ये आम्ही काही डेटा एंटर केला किंवा काही इम्प्लांटेशन डीप वगैरे जे सगळं आहे त्या टेक्निकल गोष्टी आहे, तर सगळ्या तिथे इनपुट केल्या आणि त्या इनपुट केल्या, बाकी काहीच नाही, कुठे बोललो नाही. मी त्याला म्हटलं हेच जे इनपुट केलं ना त्याच्यावरूनच सगळं निघालं. तर त्याच्यासाठी हे शॉकिंग होतं. तो म्हणे यार मी ॲपमध्ये इनपुट केलं, हे तर कसं काय कळलं. म्हटलं तुला कोणी सांगितलं की ॲपमध्ये इनपुट केलं तर फक्त ॲपमध्येच राहील आहे किंवा ते जगभराला कळणार नाही. तो म्हणे अरे ठीक आहे, पण जगभराला मी कुठे सांगितलंच नव्हतं तर कसं काय. मी त्याला बरं तेच सांगितलं, तू जेव्हा ॲपमध्ये करतो आहे त्या स्पेसिफिक, याचा अर्थच हा आहे की तू सगळ्या जगाला सांगतो. आता हे झाल्यानंतर दुसरं आणखीन एक उदाहरण सांगतो की फॉर एक्झाम्पल आता एक आपण आपलं उदाहरण देऊ, एक माझं उदाहरण घ्यायचं की प्रसाद देशपांडे म्हणून आपण उदाहरण बघू. मी प्रसाद एका ठिकाणी आपण कॅफेमध्ये गेलो आहे, ठीक आहे. आज माझा इच्छा आहे की आज छान बाहेर पाऊस पडतो आहे, गरमागरम काहीतरी कॉफी किंवा भजे किंवा काहीतरी असे पकोडे वगैरे खाऊया. तर पाऊस थांबल्यानंतर मी विचार केला की चला आपण पकोडे खायला बाहेर जाऊ. मी माझ्या घरातून निघालो बाहेर. घरातून निघाल्यानंतर पकोडे खाल्ले, पकोडे सगळे खाल्ले, चहा पिला, सगळं केलं, इकडे तिकडे फिरलो, थोडंसं वातावरण छान पाहिलं, ठीक आहे. थोडेसे सेल्फीज काढले. सेल्फी काढल्यानंतर त्या इकडनं घरातून वापस आलो, ठीक आहे. आता बघा, मी जे तुम्हाला म्हटलं होतं की तुमची स्पेसिफिक एक तुम्ही ॲज अ प्रॉडक्ट म्हणून इथे कसे काम करता. फेसबुक असो किंवा गुगल असो, ठीक आहे, या कंपन्यांसाठी तुम्ही एक एंड युजर राहिलेला नाही आहात, तुम्ही एक प्रोडक्ट म्हणून राहिलेला आहात. तर आता हे प्रोडक्ट कसं काम करतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, मी पकोडे खायला बाहेर पडलो, ठीक आहे. एक तुमची एक प्रोफाईल बनेल आहे, प्रसाद नावाची प्रोफाईल. ते फेसबुक असो किंवा गुगल असो, त्याच्यामध्ये एक प्रोफाईल अशी बनेल आहे की प्रसाद फॉर एक्झाम्पल 10 तारखेला संध्याकाळी 4 वाजता या घरातून या लोकेशनपासून निघाला. 3 किलोमीटर लांब एक लोकेशन होतं. त्या लोकेशनवर गेल्यानंतर त्यांनी पूर्ण भजे किंवा इथे थांबला, तिथे एक स्नॅक्स पॉईंट दिसतं आहे. त्या स्नॅक्स पॉईंटवर थांबल्यानंतर त्यांनी पेमेंट केलं तिथे. ते पेमेंट केल्यानंतर इतक्या रुपयाचं पेमेंट होतं. ते सगळं केल्यानंतर तो आणखीन थोडासा 2 किलोमीटर दूर गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी काही सेल्फीज काढले, ठीक आहे. ते सेल्फीज काढल्यानंतर तो परत आणखीन 3-4 ठिकाणी फिरला आणि घरी आला. घरी आल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता त्यांनी परत तो थोडासा बाहेर निघाला, काही जवळचा 1-2 किलोमीटर गेला, ग्रॉसरी स्टोअरमध्ये गेला, काही गोष्टी विकत घेतल्या, परत पेमेंट ऑनलाईन केलं, घरी वापस आला. घरी वापस आल्यानंतर साधारण 10-10:30च्या सुमारास तो झोपी गेला. तो झोपी गेल्यानंतर सकाळी 6 वाजता उठला. सकाळी 6 वाजता उठल्यानंतर
त्यांनी घरातल्या घरात जे आहेत ते सगळं केलं. ते केल्यानंतर त्यांनी फेसबुक चेक केलं, व्हॉट्सॲपचे मेसेजेस चेक केले, ईमेल्स चेक केले. ठीक आहे, ईमेल्स चेक केल्यानंतर काही या स्पेसिफिक मंडईला फॉर एक्झाम्पल त्यांनी एका त्याच्या मित्राला फोन केला आणि मित्राशी फोनवर बोलताना तो काही काय म्हणतात त्याला शेअर्सचे फॉर एक्झाम्पल SBIचे शेअर्सच्या बाबतीत त्यांची काहीतरी काय म्हणतात त्याला आपलं थोडंसं बोलणं झालं. ते बोलणं झाल्यानंतर त्याचा परत फोन त्यांनी ठेवला, 5 मिनटं फोन ठेवला. त्याच्यानंतर परत त्यांनी दुसऱ्या याला फोन केला. त्या फोनच्या याच्यामध्ये बोलताना सोन्याचे भाव फार कमी झाले आहेत बरं, आता याच्यामध्ये सोनं घेऊन घ्या. मित्राशी बोलताना त्याचं लग्न ठरलं होतं, त्याच्यामुळे त्याला सांगताना अरे सोन्याचे भाव कमी झाले आत्ता घेऊन घे. आणि कल्याण ज्वेलर्समध्ये किंवा एक स्पेसिफिक ज्वेलर्स कंपनीमध्ये एक ऑफर आली आहे, ती ऑफर तू जाऊन एकदा बघून घे, कारण की हे स्पेसिफिक राहिलं, हे तुझ्या याच्यामध्ये चांगलं राहिलं, बघून घे. हे सगळं बोलणं झालं. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी फोन ठेवला आणि अचानक 1 ते 2 वाजताच्या सुमारास किंवा 2-3 तासांनी त्याच्या फेसबुकच्या पेजवर किंवा ॲड्सच्या पेजवर त्याला अचानकपणे कल्याण ज्वेलर्स, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला आपलं कल्याण ज्वेलर्सची काहीतरी ऑफर्सची ॲड दिसायला लागली. त्याच्यानंतर मग त्यांनी म्हटलं की अच्छा ठीक आहे, दिसत असेल बा. मग त्यांनी विचार केला दुसऱ्या याच्यामध्ये चला आपण दुसरं हे बघू. तर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सची वेबसाईट उघडली. महाराष्ट्र टाइम्सची वेबसाईट उघडल्यानंतर त्याच्या ॲड सेक्शनमध्ये सुद्धा त्याला कल्याण ज्वेलर्स दिसायला लागलं. त्याला थोडंसं वाटलं की यार कल्याण ज्वेलर्स माझा काही संबंधच नाही, मी कशाला काही करू. ते सगळं दिसायला लागलं. अचानकपणे त्याला एक SMS आला की ज्या ग्रॉसरी स्टोअरमध्ये तो गेला होता ना, एक काय म्हणतात आपलं फूड बाजार असेल किंवा बिग बाजार असेल, त्या ग्रॉसरी स्टोअरमध्ये काहीतरी मोठं ऑफर आहे आणि त्याच्यावर 10% त्याला डिस्काउंट मिळतो आहे, हे त्याला SMSवर मेसेज आला. हे सगळं पाहिल्यानंतर त्याला प्रश्न पडला की ना मी फूड स्टोअरमध्ये ना त्या बिग बाजारमध्ये कुठेही माझा फोन नंबर दिलेला आहे, ना मी कल्याण ज्वेलर्सला व्हिजिट केला आहे, मग तरी मला कल्याण ज्वेलर्सच्या ॲड आणि बिग बाजारसारख्या ॲड माझ्या याच्यावर SMS किंवा बाकी सगळ्या याच्यावर कशा दिसतात. इथे जे मी तुम्हाला म्हटलं की तुमची एक प्रोफाईल, तुम्ही एक या सगळ्या कंपन्यांसाठी तुम्ही एक काय म्हणतात त्याला आपलं एंड युजर राहिलेलं नसून तुम्ही एक प्रोडक्ट बनलेला आहात, त्याचं हे सगळ्यात मोठं एक्झाम्पल असतं. तुमची एक प्रोफाईल बनते, त्या प्रोफाईलमध्ये तो युजर महिन्याभरामध्ये किंवा 6 महिन्यांमध्ये किंवा 1 तासामध्ये किंवा 1 दिवसामध्ये काय काय ॲक्टिव्हिटी करतो, त्याचं ॲक्च्युअल मोबाईलवर काय काय असतं, तो कुठे जातो, त्याच्यानंतर कुठे पेमेंट करतो, कुठे सेल्फीज क्लिक करतो, काय प्रकारच्या सेल्फीज असतात, हा सगळा डेटा ॲनालाइज केल्यानंतर तुमचे प्रेफरन्स जे आहेत, थोडंसं आपण ॲनालाइज त्यांचे स्वतःचे अल्गोरिदम असतात आणि ते अल्गोरिदम ॲनालाइज करता की तुम्ही ॲज अ प्रोडक्ट म्हणून तुम्हाला काय सुटेबल आहे किंवा तुम्हाला काय दाखवायला पाहिजे ॲड्स, जेणेकरून तुम्ही ते विकत घ्याल किंवा त्या स्पेसिफिक याच्यामध्ये तुम्ही एक तुमचं योगदान काही द्याल. आता याच्यामध्ये बघा कसं झालं की तुमच्या आवडीनिवडी, तुमचे फोन कॉल्स, मी परत सांगतो आहे, तुमचे इवन फोन कॉल्स जरी नसतील, आहे साधा मोबाईल जरी बाजूला ठेवला असेल तरीसुद्धा तुमचा मायक्रोफोनचा ॲक्सेससुद्धा या कंपनी जेव्हा वाटेल तेव्हा ॲक्सेस घेतात आणि घेऊ शकतात आणि घेतात. इनफॅक्ट हे सगळं झाल्यानंतर तुम्ही बघा त्या कंपनीसाठी एक प्रॉडक्ट जेव्हा बनता तेव्हा तुम्हाला तुमची जेवढी ओळख नाही आहे ना, तुम्ही स्वतःला जितके ओळखत नाही त्याच्यापेक्षा जास्त आज तुम्हाला फेसबुक असेल किंवा गुगल असेल हे तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतात, कारण की त्यांच्यासाठी तो बिझनेस आहे, तुमच्यासाठी बिझनेस नाही आहे. रेव्हेन्यू मॉडेलची किंवा हे स्पेसिफिक जे हे होतं, आपण रेव्हेन्यू मॉडेल कदाचित पुढच्या भागात बघू, फेसबुक आणि याचं रेव्हेन्यू मॉडेल कसं चालतं. पण एक ओव्हरऑल तुमची जी प्रोफाईल बनते ही प्रोफाईल या प्रकारे बनते आणि तुम्ही प्रोडक्ट म्हणून या प्रकारे विकल्या जाता. तुम्हाला गुगल मॅप्स असेल, आहे जीमेलची सर्व्हिस असेल, ड्राईव्हची सर्व्हिस असेल, मेसेजिंगची सर्व्हिस असेल, सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. तुम्हाला एकही रुपया तुमच्या खिशातून द्यावा लागत नाही. देता का तुम्ही फेसबुक वापरायचा? नाही देत. व्हॉट्सॲप वापरायचा देता का? नाही देत. इन्स्टावर फोटो अपलोड करायचा देता का? नाही देत. जीमेल ईमेल सर्व्हिस असं देतात का? किंवा गुगल ड्राईव्हचं देता का? नाही देत. 15 GB फ्री असतो तुम्हाला, देता का? देत नाही. 15 GB किती मोठा डेटा झाला, किती मोठा डेटा तुम्ही अपलोड करू शकता. तुम्ही एकही पैसा देत नाही. बट इज दॅट मीन की यू आर गेटिंग अ फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस? नो, बिग नो. यू आर नॉट गेटिंग अ फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस. यू आर गेटिंग दॅट सर्व्हिस अगेन्स्ट युअर ओन प्रायव्हसी. तुमची प्रायव्हसी हार्वेस्ट करून तुम्हाला ॲज अ प्रोडक्ट म्हणून समोर ठेवून तुमच्याकडनं ते पैसे घेतल्या जातात. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देऊन तुमच्या या प्रायव्हसीच्या अगेन्स्ट
ते सगळे सर्व्हिस तुम्हाला देतात. आणि या प्रायव्हसीची कॉस्ट आपण बघितली ना, पैशांमध्ये कॉस्ट बघितली, त्या प्रायव्हसीची कॉस्ट याचा एक रिपोर्ट बऱ्याच तुम्ही पब्लिश झाला गुगलवर, तुम्ही बघू शकाल. याचा सगळा एक रिपोर्ट जेव्हा पब्लिश झाला त्याच्यामध्ये ॲव्हरेज इंडियन युजर हा गुगलसाठी वर्षभरामध्ये जवळजवळ 1500 ते 1700 रुपयाचा प्रायव्हसी जी आहे ती प्रायव्हसीच्या स्वरूपात 1500 ते 1700 रुपये गुगलला देत असतो. गुगलला तुम्ही पैसे देत नाही, पण प्रायव्हसीच्या अगेन्स्ट जे प्रायव्हसी स्पेसिफिक जी मनी तयार होतं त्याची कॉस्ट व्हॅल्यू आहे 1500 ते 1700 रुपये. सो तुम्हाला नथिंग, मी माझा एक तकिया कलाम असतो प्रत्येक माझ्या एखाद्या याच्या जे काही डेटा सिक्युरिटीचे मी लेख लिहितो त्याच्यामध्ये माझा तकिया कलाम असा असतो की नथिंग इज फ्री ऑफ कॉस्ट इन दिस कॅपिटलिस्टिक वर्ल्ड. काहीही फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे, काहीच नाही. मग ते व्हॉट्सॲप असो, गुगल असो किंवा काही असो, प्रत्येकाला तुम्हाला प्रत्येक सर्व्हिससाठी तुम्हाला पे करावं लागतं. ते पे तुमच्या याच्यासाठी पैशाच्या स्वरूपातच असेल अशातला भाग नाही आहे, पण प्रायव्हसीच्या स्वरूपातसुद्धा तुम्हाला पे करावं लागतं. आता तुम्ही बघितलं या सगळ्या याच्यामध्ये, आपण या सगळे एवढं मोठं एक्झाम्पल्स किंवा याच्यामध्ये बघितलं की प्रायव्हसी ही तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही जरी विचार करत नसाल तरीसुद्धा प्रायव्हसी किती मोठा भाग तुमच्या दैनंदिन आयुष्याचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो किती मोठ्या प्रमाणात सिरियसली घ्यायचा आहे याचं तुम्हाला थोडंफार ओव्हरऑल आयडिया आली असेल. आता मी तुम्हाला पुढच्या भागात जेव्हा भेटूयात तेव्हा पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगेल आहे की काही कंपन्या आहेत का की ज्या खरोखर प्रायव्हसी सेंट्रिक तुमच्यासाठी म्हणून काही करतायत किंवा ज्या खरोखर तुम्हाला प्रायव्हसी देत आहेत, अशा काही कंपन्या आहेत का, त्या असतील तर कुठल्या आहे, त्यांची प्रायव्हसी कशी आहे हे बघू. त्याचबरोबर आपण हेही बघू की तुम्ही समजा आता फॉर एक्झाम्पल एक 8 किंवा 10 हजाराचा मोबाईल वापरत असाल तर त्या मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्याच्या याच्यापासून वाचायचं असेल तर काही छोट्या छोट्या गोष्टी करता येतील का की जेणेकरून तुमची प्रायव्हसी ब्रीच होणार नाही किंवा तुम्ही अनवॉन्टेड तुमचा सगळा डेटा देणार नाही. या काही छोट्या छोट्या गोष्टी करता येतील का हे आपण पुढच्या भागात बघू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा. आणखीन आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या मैत्रिणींमध्ये, तुमच्या भावांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि हो, आधी म्हटलं तसं वी द पीपल या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.